आम्ही विकासाचा विरोध करत नाही, पण गोरगरिबांची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका एवढंच आमचं सांगणं आहे. काय गरज आहे होय शक्तीपीठाची? कुठल्या भक्तानं काय मोर्चा काढला होता? नागपूर ते गोव्याला जायला आम्हाला कमीत कमी वेळेत जायचं आहे. जा की विमानानं, मग रस्त्यानं कशाला जायचं? वेळ नाही तर समृद्धी महामार्ग नावाचा एक महामार्ग आपल्या राज्यामध्ये तयार झाला आणि त्या महामार्गानं अनेक राजकीय नेत्यांना एवढी समृद्धी दिली, आमदाराचा दर 50 कोटी निघाला. खरं तर विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचा बळी द्यायचा आणि त्यातून आम्हा पैसा कमवायचा, हेच धंदे आजकाल चालू आहेत. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय. खरं तर विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचा बळी द्यायचा आणि त्यातून आम्हा पैसा कमवायचा, हेच धंदे आजकाल चालू आहेत. त्याच्यामध्ये बळी जातो तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा. विकासाचा आम्हाला विरोध नाही, आम्ही विकासाचा विरोध करत नाही, पण गोरगरिबांची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका एवढंच आमचं सांगणं आहे. काय गरज आहे होय शक्तीपीठाची? कुठल्या भक्तानं काय मोर्चा काढला होता? आम्हाला देवाला जायला ट्रॅफिक जाम व्हायला लागलंय, आम्हाला लवकरात लवकर जायचं आहे, मोठा रस्ता काढा म्हणून. कुठल्या लोकप्रतिनिधींनी काय निवेदनं दिली होती? नागपूर ते गोव्याला जायला आम्हाला कमीत कमी वेळेत जायचं आहे. जा की विमानानं, मग रस्त्यानं कशाला जायचं? वेळ नाही तर. पण कारण नसताना नवीन रस्ता काढायचं कारण काय? कारण एकच तुम्हाला मी सांगतो. समृद्धी महामार्ग नावाचा एक महामार्ग आपल्या राज्यामध्ये तयार झाला आणि त्या महामार्गानं अनेक राजकीय नेत्यांना एवढी समृद्धी दिली, आमदाराचा दर 50 कोटी निघाला. आता या शक्तीपीठामुळे कुणाला शक्ती मिळणार आहे? तुमचं आमचं वाटोळच होणार आहे. पण कुणाला तरी शक्ती मिळावी म्हणून आम्ही आमचा बळी का द्यायचा, हा खरा प्रश्न आहे. बरं, गरज आहे का त्याची? सध्या हा जो समृद्धी महामार्ग आहे तो नागपूरपासून औरंगाबादपर्यंत आलेला आहे. तुम्हाला गोव्याला जायचं आहे ना, तर नागपूरपासून औरंगाबादपर्यंत समृद्धी महामार्ग आहेच. औरंगाबाद ते सांगली फक्त 6 तासामध्ये सध्या असलेल्या रस्त्यावरनं माणूस पोहोचू शकतो. आता जो काही हा कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग नुकताच बांधून तयार झालेला आहे, तो इथनं मिरज, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर असं उस्मानाबादवरून जालना आणि औरंगाबाद फक्त 6 तासामध्ये आपण औरंगाबादला सांगलीतनं पोचू शकतो. मी अनेक वेळा गेलेलो आहे. आणि ह्याच्यापेक्षा गतिमान रस्ता कुठला पाहिजे तुम्हाला? आज हा जो राष्ट्रीय महामार्ग आज बांधलेला आहे सरकारनं, केंद्र सरकारनं, त्याच्यावर सुद्धा हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आणि तो काय फुकट बांधलेला नाही. तो जो रस्ता बांधलेला आहे त्या रस्त्याचा खर्च आता टोलमधून वसूल होतोय. सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्यातलं शिरडोन नावाचं गाव आहे, तिथं एक टोल नाका आहे. खरं तर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या शिरडोन टोल नाक्यावरनं दररोज 40 लाख एवढं टोल वसूल व्हायला पाहिजे होता. त्यांचं ते बजेट होतं, तरच हा रस्ता फायदेशीर ठरणार होता. त्या रस्त्यावर जेमतेम आता फक्त 8 लाख एवढंच पैसे गोळा होतात. 40 लाखाचं बजेट टार्गेट होतं, फक्त 8 लाख एवढंच कलेक्शन होतं. म्हणजे केंद्र सरकारनं करोडो रुपये खर्च करून जो काही रस्ता बांधलाय तो सुद्धा आता तोट्यामध्ये आहे. आता त्या टोलची मुदत वाढवून प्रवाशांच्यावरच सगळा बोजा टाकून सगळे धंदे चालणार आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.